पैसे देत आपले भिकार जोडी आरोप लावते ते लोक पैसे देतात. माऊली तुकाराम तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम
ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा चला मामा चला पाय पोळायले चला म्हणजे चला 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 लक्षात घ्या विठाला विठाला दृष्टिकोन शिकायचा असेल तर या धर्म मंडपात यावं लागेल.
विठ्ठल विठ्ठल देवाकडे समता आहे आणि आमच्याकडे विषमता आहे म्हणतात। कशी पहा तुम्ही, भगवंताने सगळ्यांचंच कल्याण केलं नाही का? गणिकेचं पुराणा शिवाळ श्रुतीने नदी पार ते भीमा छत्रपती शिवाजी महाराज की संभाजी महाराज की बजरंग बली की रामचंद्र भगवान की आज के आनंद की विचारेला बेकार कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय। दोन कीर्तनकार दिसले आम्हाला, दोन भाऊ
हा सुंदर कोकिळकंठी आवाज आहे आणि आपण ह्या सगळ्या महिला या ठिकाणी स्वतः उभं राहतात। मी तुमचे जे संयोजक कोणी आले त्यांना सांगेल आमंत्रण देत जा बरं का। महिला येतात, भारतीय महिला अबला नाहीत ग, त्याची आज त्यांच्या विरोचित कृत्याची साक्ष देत आहे। लक्षात ठेव, आपण बोलवलं पाहिजे, बोलवलं तर येईल कोणी, नक्कीच येणार आणि एक आनंद वेगळा निर्माण होतो। बघा बरं कसं भरगत मला किती पाठी राखी आता इथं आहे का, काही चुकलं तरी काय का, डॉक्टर बसलेलेच समोर असो तू का करुणाला
शांती ब्रह्म. नाथ महाराज सांगतायत भक्ती विना पशु कशाशी वाढला. जर जीवनात भक्ती नाही केली त्याने करतच नसेल भक्ती. डोळे मुख बोलायावर तेने तू जोडली नारायण माझे जीवन आपल्याला दिलेलं आहे. देवे दिला देह भजना गोमटा. सत्कार उद्या. कोण करी पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना. कोण करे पुण्याची गणना. आई मुके बना आई मुके बना पुण्याची गणना. पंढरपुरात गेलं सगळं पाप जातं ताईकडून 100% खरंय. पण ताईचा पंढरपुरात सुद्धा स्वाऱ्या होतात ना.
माग अहो माग या याला केक स्नान म्हणतात का? अरे आता तिकडे जायचं कामच राहिलं. बस बस आता इथं म्हणा ना. जवळचा मित्र सखा एक ब्राह्मण आहे, पण नुसताच नावाला ब्राह्मण आहे. ब्रह्मवित्त महा. ब्राह्मणाने कशा प्रकारे राहावं, कुणाला काही मागत नाहीये, मनानं कोणी आणून दिलं तरच घेतोय. त्याची बायको सुशीला नावाची आहे, त्याला शोभेल साजेल अशा प्रकारची आहे, कधी काही तक्रार नाही. मुलं बाळ आहेत आणि गृहस्थाश्रमामध्ये उत्तम पैकी तो राहू लागलेला आहे. परंतु काही मागायचं नाही, लोकांकडून काही आणायचं नाही म्हटल्यानंतर घरी मध्ये काय अत्यंत दारिद्र्य. रोज सकाळी तो लागलेला तो आणून देते, त्याचा नैवेद्य दाखवू लागलेला आहे. दोघं पती पत्नी आणि मुलं प्रसाद म्हणून ते सेवन करू लागलेले आहेत. कधी काही धान्य, काही वस्त्र काहीतरी देत आहेत, त्याच्यावरती काहीतरी चालू आहे काहीतरी. त्याला भेटण्याची काय आवश्यकता आहे? रोज सकाळी ध्यान करतो त्यावेळी आमची ध्यानामध्ये भेट होते, आमचं बोलणं होतं, संभाषण होतं. अहो, प्रत्यक्ष भेटणं वेगळं, ध्यानामध्ये भेटणं वेगळं. एकदा मुद्दाम जा ना. आता हा विचार करायला गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा
जय हो जय श्री भागवता आरती करो तुझा भगवंता श्री शुकमुनिने परम भक्तिने नारा पहिले आईले जा हरि चरिता आरती करो तुझा भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो भगवंता वेद करुचे मधुर फला स्वादुर से जे सोच आत्मा राम मुनि सकला सेवुन धाले जन सुख आपहा करमणि आलिया बनि प्रिया घरनि भवजन करणी दीपनिता आरती करो तुझा भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझा भगवंता येथेला साची वाणी सातक हरि गुणा गावोनी शास्त्र पुराणे मुकुट मणि परम प्रेमामृत गणी सहज सेविका भाविक भक्ता पुराण दाता मोक्ष तत्वता देहा आरती करो तुझा भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझा भगवंता समते परमाण सतीता मानस सोपाने युगा निर्मल भक्ति करे भरिता हरे हरि हम सतीता लोक सुखारे संतति जपुने से मुनि रमले आन हर फले सतीता आरती करो तुझा भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझा भगवंता अपार महिमा जसाता स्वदेहा कोना साता प्राण कीर्तन काराता गया कलिबल सोताता नालो दाता स्वयं करेता शरणिता करिता हरता आरती करो तुझा भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझा भगवंता ग्रंथ देहासी कृष्णा गीते वेदी मन पूर्ण आनंद होता या शरणा कृष्ण माता आरती करो तुझा भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझा भगवंता आरती करो तुझा भगवंता आरती करो तुझा हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण गोपाल कृष्ण भगवान की श्रीमद् भागवत महापुराण की
रमण सुत हनुमान की जय। चांगलं आहे ना, तो तरी आनंद बघून घ्यायला पाहिजे. मस्त मस्त अगदी खूपच छान. पाठांतर आहे तुमचं. भवदिसार नदीचा दुःख हिरावून घेणारा, दुःख कमी करणारा, सुखाची प्राप्ती करून देणारा तो पंढरी निवासा, रुक्मिणी प्राण संजीवन, करुणा वरुणालय पांडुरंग नदीचा अथांग सागरासारखा विषय, पण बघितलं तर मोठे आणि तसं पाहिलं तर क्षणभंगूर नाही भरवसा, क्षणाचाही भरवसा नाहीये. एकीकडे महाराज म्हणतात खूप मोठा विषय, पण खूप मोठं आयुष्य कशाला म्हणायचं. 100 वर्ष जगले आणि कधीच भगवंताचं नामस्मरण केलं नाही, ते खूप छोटा विषय. पण 20च वर्ष जगले, भगवंताचं नामस्मरण करत करत देह ठेवला, ते खूप मोठा विषय. मरावे परी कीर्ती रूपी उरावे, मरावे परी कीर्ती रूपी. महाराजांचं म्हणणं आहे विठ्ठल विठ्ठल. म्हटले महाराज नारद भक्ती सूत्रामध्ये भगवान परमात्म्याकडे नारदजी आले आणि म्हटले संतांच्या संगतीचं महत्व सांगा. म्हणले प्रभू भक्तीचे साधन राम प्रत्यक्ष
श्री भागवत भगवंताची कृपा आपल्यावर अविरत बरसत राहो. पुनश्च एकदा सर्व टाळकरी मंडळींचे धन्यवाद. आदरणीय पवार बाबा असतील, आदरणीय बापू असतील, आदरणीय सर्वच महाराज मंडळी, गायन सम्राट मंडळी, बसलेले दिग्गज आणि आज आनंदाची गोष्ट अशी आहे, आमची मानस कन्या, आमचीच नव्हे तर संभाजीनगर शहराची मानस कन्या असणाऱ्या सौ अनिताताई पवार यांचा आज जन्मदिन, अविश्वचिन दिन सोहळा आहे. मला आत्ता गुरुबंधू आमचे डोरू पाटील यांनी सांगितलं की त्यांचा असाच उपक्रम आहे, तुम्ही बोला. तेव्हा मला माहिती झाली की त्यांचा आज अभिष्ट चिंतन दिन आहे. त्या सगळ्याच्या संभाजीनगरच्या वतीनं मी सगळ्यांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो आणि आयुष्य त्यांचं असेच व्रतंगीत जुळवलं जावं, त्यांचे वरच्या वर कार्यक्रम व्रतंगीत हो ही पांडुरंगांनी प्रार्थना करून डोर पाटील त्यांच्या आज हरिभक्त पारायण अनिताताई पवार यांनी म्हणावून शरण जावे सर्व भावे देवाशी या भांगावर सुंदर अशा प्रकारचं निरूपण केलेलं आहे. आणि तसेच कापू शकता आता. हरिठ श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, ईश्वर महाराज की जय. पुढं नका जवळ सरकार नीतूताई. मोठे सुख काय वेळा याची सुख झाली आता वेळ. देवालाही पटलं, देवानं सगळ्या गायी एकत्र. गरीब भाबडे गोपाळ होते त्यांना जवळ केलं, हुशार गोपाळ होते त्यांना दूर बसवलं. तुका म्हणे राहील शहाणे या दुरी,
कमळाच्या आकारासारखे गोपाळ बसले. पाच 5000 वर्षापूर्वी आणि ज्ञानोबा तुकोबराय संत यांच्या असीम कृपेनं हा सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करतो आहोत. या सोहळ्याचे आपण अधिकारी आहोत. मिळाला होता पण ज्यानं गायीची सेवा केली त्यानं काहीच केलं नाही तरी चालतं. सचका मतिया जगम्याची सने उसने हरिनाम लिया न लिया, म्हणून गायीची सेवा आपल्याकडून घडली पाहिजे. अशी सुंदर गोशाळा या ठिकाणी आहे. या मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामचंद्र प्रभूचे लाडके भक्त हनुमंतराय त्यांच्या या मंदिराचे व्यवस्थापक आणि सर्वेश्वरा आदरणीय मंगलाताई चव्हाण, सुंदर असं त्यांचं या ठिकाणी कार्य आहे. म्हणून गायीची सेवा ज्यांनी केली, गायीच्या गोठ्यात जरी राहिलं कॅन्सर सारखे रोग बरे होतात. मुंबईला एक मुलगा आहे चौरे महाराज, परदेशात नोकरीला होता. त्यानं ती नोकरी सोडून दिली. लाखो रुपयाचं पॅकेजचं होतं, त्याला ती नोकरी सोडून दिली. मुंबईमध्ये आला आणि 40 गायी विकत घेतली. जेवढे जगातले महाराष्ट्रातले भारतातले तीर्थ आहे, तीर्थाचं स्नान घडेल. गायीचं शेपूट लहान लेकराच्या तोंडावर फिरवलं, वाईट बाधा होणार नाही, भूत बाधा होणार नाही, दृष्ट लागणार. मला सुरुवात कंठी धरला कृष्णा सिंगेला विठ्ठल जय जय विठ्ठल सिंगेला विले दुरी हो निहारे मेवरी वारे मोहि गले मुख महादेव धारा तुझा कोपरा वारे मोहि गले मुख पसरोनी गले तुका मगले दोघा वारे दोन्ही कडे मुख हरिला कृष्णामणी अवघाटने प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिया वाचोलिया ब्रह्मादिना उत्तम दुकानाथ वाटू एकमेका वैष्णवनिका भूमंडळे आम्ही Rama
संघ सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ चंद्रभागेश्वर तुका मागे ज्ञान पंढरीचा वार करी वारी चुकून अटल भविष्य आहे तया फळा माझ्या सगळा विचाराचा हे जीवन दे आणि तुझे काही नामदेव नामदेव तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंतानंता रघुनायका मागणे. शेवटच्या पंक्तीमध्ये सगळं वाढलं का बघ. महिलांकडे पाणी जाऊ द्या. महिलांच्या पंक्तीमध्ये पाणी. महिलामध्ये तिकडं तिकडं वाढा. तिकडनं नाही तिकडनंचा जेवण झालं की ते जे दोन समोर पडदे काढलेले आहेत तिथून जायचंय. समोर लोखंडी बेंच आहे तिथे आपली पत्रावळी आणि द्रोण ठेवायचा आहे. मिळेल. पाण्याचा कमी वापर करा. पाणी भरपूर प्या पण वाया जाऊ देऊ नका. आपण जेवत असताना जर खाली चुकून अन्न पडलं असेल तर आपण आपल्या हातानेच जेवण झाल्यावरती आपल्या पत्ता बसणार आहे महाप्रसादाची. खाली अन्न सांडल्यास आपण हाताने गोळा करा. काहीही लाज वाटता कामा नये. दुसरी पंगत आत्ताच वाढू नका आम्ही सांगितल्याशिवाय. म्हणजे झाडांना पाणी मिळेल. पिण्याच्या पाण्यासाठी बाहेर जार लावलेले आहेत. आत्ताशी आले विचारायला पाहिलं का.